नमस्कार. आरोग्य संपदा ह्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तर प्रेक्षक हो, आपण सर्वांना माहीतच आहे, चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती. तर आज आमचा चर्चेचा विषय आहे मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार. आणि ह्यावर आम्हाला अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत आहे नेत्ररोगशास्त्रातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आदित्य काजवे. डॉक्टर आदित्य हे गोव्यातील एक उत्तम ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी अरबिंदो आय हॉस्पिटल पॉंडिचेरी येथून रेटायना फेलोशिप केलेली आहे. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आम्ही बघतो की मधुमेह किंवा डायबिटीज हा एक खूप सामान्य विकार आहे. तर एक्झॅक्टली डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे काय याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. डायबिटीज म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की रक्तातली शुगर वाढणं. आपण जे पण जेवण जेवतो, अन्न खातो, ते त्यातले जे कार्बोहायड्रेट असतात ते बॉडीमध्ये त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये म्हणजे शुगरमध्ये होतं आणि ही शुगर बॉडीतल्या सर्व पेशींना पोहोचवली जाते. शरीरातल्या पेशींना सुरळीत कार्य करण्यासाठी शुगर म्हणजे ग्लुकोज फार महत्त्वाचं असतं. तर शरीरामध्ये एक हार्मोन असतं ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो. ते इन्सुलिन हे हार्मोन ह्या शरीरातल्या पेशींना रक्तातून शुगर घ्यायला मदत करतात. तर बऱ्याच लोकांमध्ये हे इन्सुलिन हार्मोन कमी प्रमाणात असतं, नाही त्याचा अभाव असतो. बऱ्याच वेळेला शरीरातले जे पेशी असतात ते इन्सुलिनच्या ॲक्शनवर रेजिस्टंट असतात, ज्यामुळे काय होतं, शरीरातली रक्तातली शुगर वाढते. त्याला आपण डायबिटीज म्हणतो. तर डायबिटीजमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. युजली आपण टाईप 1 डायबिटीज जे म्हणतो, जे त्याच्यामध्ये काय असतं, इन्सुलिनचा अभाव असतो. हा युजली यंग एजमध्ये बघितला जातो आणि ह्या लोकांसाठी ट्रीटमेंट युजली आपण इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जातात. टाईप 2 डायबिटीज जे युजली मोस्ट कॉमन टाईप 2 डायबिटीज असतं. मॅक्झिमम लोकांना टाईप 2 डायबिटीज बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये इन्सुलिन थोड्या प्रमाणात असतं, नाहीतर शरीरातले पेशी असतात त्या ॲक्शनला रेजिस्टंट असतात. तर हे युजली आपण टॅबलेट्स नाहीतर आहार नियंत्रण ह्या गोष्टी ह्या डायबिटीजचा कंट्रोल केला जातो. एक तिसरा टाईप असतो ज्याला आपण जस्टेशनल डायबिटीज म्हणतो. युजली हा प्रेग्नंट फिमेलमध्ये बघितला जातो. तर या डायबिटीजची लक्षणं काय असतात? तर डायबिटीज सगळ्यात मेन लक्षण म्हणजे काही लक्षण नसणं. मॅक्झिमम लोकांना डायबिटीज आहे हे कळत नाही जोपर्यंत ते ब्लड टेस्ट करत नाहीत. काही लोकांना बऱ्याच वेळेला भरपूर तहान लागते, वारंवार लघवीला होतं, भरपूर भूक लागणे, अशक्तपणा वाढणे, भरपूर खाऊनसुद्धा पण वजन ना वाढणे. बऱ्याच लोकांना हातापायाला मुंग्या येतात, हातापायाचे सेन्सेशन असतात ते सेन्सेशन कमी होतात, जखम लवकर न भरून येणे, वारंवार इन्फेक्शन होणे, ह्या गोष्टी डायबिटिक रुग्णांमध्ये बघायला कळून नाही येत की आपल्याला डायबिटीज असू शकतं असं. तर ह्याचं निदान तुम्ही कसं काय करतात? म्हणजे काय काय इन्व्हेस्टिगेशन्स तुम्ही डायबिटीजसाठी करतात? सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे डायबिटीजसाठी म्हणजे आपण रक्तातली शुगर किती आहे ते चेक करणं. तर आपण युजली जे चेकअप करतो ते उपाशीपोटी म्हणजे फास्टिंग जे शुगर म्हणतो ते चेक केली जाते. ती 126पेक्षा जास्त आहे, नाहीतर जेवल्यानंतरचे 2 तासानंतर जी शुगर चेक करतो ती 200पेक्षा जास्त आहे असं आढळून आल्यास तर तुम्हाला डायबिटीज असण्याची संभावना जास्त असतात. त्यानंतर अजून एक ब्लड टेस्ट असते, त्याला HbA1c म्हणतो, जे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन असतं. ते ॲव्हरेज लास्ट 3 महिने तुमच्या ब्लडमध्ये किती शुगर होती हे युजली सांगतं. नॉर्मली ही 5.7 5.7च्या आसपास असते. डायबिटिक पेशंटमध्ये ही 6.5पेक्षा जास्त असू शकते. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर डायबिटीज हा लाईफस्टाईल डिझीज आहे. म्हणजे आजकाल लोकांचं राहणीमान वगैरे सगळं चेंज झालं आहे आणि त्यामुळे होऊ शकतात डायबिटीज. तर ह्याचे शरीरावर परिणाम काय काय होऊ शकतात? म्हणजे डायबिटीज लोक तुम्ही काय बघतात नॉर्मली? जसं आपण आता बघितलं, डायबिटीज म्हणजे रक्तातली शुगर वाढणे. तर रक्त शरीरातल्या सर्व पेशींना पोहोचवलेलं जातं. तर जेव्हा रक्तातली शुगर वाढते तर हे डायबिटीज आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं. तर शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांवर डायबिटीजमुळे परिणाम होऊ शकतो. शरीरामध्ये बऱ्याच रक्तवाहिन्या असतात. आपण एक लार्ज रक्तवाहिन्या जसं मायक्रोवॅस्क्युलर डिसीज म्हणतो त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, नाहीतर छोट्या रक्तवाहिन्या किंवा मायक्रोवॅस्क्युलर नाहीतर केशवाहिन्या म्हणतो त्यांच्यावर पण परिणाम होतो. मायक्रोवॅस्क्युलरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयाचे आजार होणे, हृदयविकार होणे, हार्ट अटॅक होणे, चेस्ट पेन होणे हे फार कॉमन असतं डायबिटिक पेशंटमध्ये. मेंदूच्या जेव्हा रक्तवाहिन्यांवर इफेक्ट होतो तेव्हा पक्षघाताचा असर येणे म्हणजे आपण पॅरालिसिस नाही तर स्ट्रोक म्हणतो. असं पाहिलं गेलेलं आहे की डायबिटिक पेशंटमध्ये 4 टाईम जास्त रिस्क असते नॉर्मल पेशंटपेक्षा पक्षघाताचा आजार येण्यासाठी. डायबिटीज मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे छोट्या रक्तवाहिन्यांवर केशवाहिन्यांवर पण इफेक्ट टाकतो. तर सगळ्यात जास्त इफेक्ट आपल्या डोळ्याच्या पडद्यावर येतो, जे रेटिना म्हणतो, डायबिटिक रेटिनोपॅथी, ज्याच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहे फ्युचरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट इफेक्ट येतो किडनीवर येतो, ज्याला आपण डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतो. ह्याच्यामध्ये आपलं किडनीचं फंक्शन हळूहळू कमी होतं आणि एंड स्टेजमध्ये रिनल फेल्युअर पण होऊ शकतं.
डायबिटिक आपल्या नर्वस सिस्टीमवर, चेतातंतूवर पण इफेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे पेशंट्सला सेन्सेशन्स कमी होतात, हातापायामध्ये मुंग्या येतात, बऱ्याच वेळेला जखम असते ती लवकर भरून नाही येत, वारंवार इन्फेक्शन होतात. तर असं बघितलं तर डायबिटीज शरीरात सर्व ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं तर इफेक्ट करतो. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व जागी डायबिटीजचा इफेक्ट होतो. तर तुम्ही बोलात की डायबिटीज डोळ्यांवर पण परिणाम होऊ शकतात. तर एक्झॅक्टली आमच्या प्रेक्षकांना डोळ्याचे काय काय भाग असतात आणि कुठल्या कुठल्या भागात ते कसं कसं होऊ शकतं इफेक्ट याचा, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. करेक्ट. मी त्याच्यासाठी पहिल्या तर डोळ्याची आंतररचना कशी असते ते तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. तर हे डोळ्याची आंतररचनेचं एक मॉडेल आहे. तर हे डोळ्याच्या सगळ्यात स्टार्टिंगचा पार्ट जो एक ट्रान्सपरंट स्ट्रक्चर असतं, ज्याला कॉर्निया नंतर पारपटल म्हटलं जातं, इथून डोळ्याच्या आत लाईट प्रवेश करतो. हे डोळ्याच्या मागे एक बुबुळ असतं, ज्याच्यावरून आपल्याला डोळ्याचा कलर डिसाईड होतो. आणि त्या बुबुळाचे जे सेंट्रल ओपनिंग असतं त्याला आपण बाहुली म्हणतो, नाहीतर पिपिल म्हणतो. इथून डोळ्यात येणारी जी लाईट असते त्याची क्वांटिटी ॲडजस्ट होते. ह्या पिपिल जसं आपण अंधाऱ्या रूममध्ये जातो तिथे आपली पिपिल मोठी होते, जेणेकरून जास्त लाईट डोळ्याच्या आत प्रवेश करते. आणि प्रकाशामध्ये ही पिपिल छोटं होतं, ज्याने क्वांटिटी डोळ्यात जाणारी ती कमी होते. हे डोळ्याच्या जस्ट त्याच्या मागे ही लेन्स असते, ज्याला आपण नेत्रभिंग म्हणतो. या लेन्सचं काम काय असतं, जे पण लाईट बाहेरून येणार असतं ते मागे हे डोळ्याच्या पडदा हा सगळ्यात जो इम्पॉर्टंट पार्ट असतो, जिथं आपली नजर तयार होते, दृष्टी तयार होते, इथे सेंट्रल पार्टवर ह्याचं लाईट फोकस करणं, केंद्रित करणं. हा जो सेंटर पार्ट असतो रेटिनाचा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, जिथं आपलं फाईन गोष्टी ओळखण्याच्या, वाचण्या लिखण्याच्या, लोकांच्या चेहरा ओळखण्याच्या ह्या गोष्टी या सेंट्रल पार्टवर तयार होतात. त्याला आपण मॅक्युला म्हणतो. आणि हा डोळ्याचा जो पेरिफेरी पार्ट आहे त्या आसपासच्या गोष्टी बघण्याच्या, ज्याला आपण फील्ड ऑफ विजन म्हणतो, पेरिफेरी गोष्टी ह्याच्यामुळे दिसतात. तर डायबिटीज हा ह्या पडद्यावर पूर्ण इफेक्ट करतो, कारण ह्या पडदा जो बनलेला असतो हा लाखो करोडो केशवाहिन्यांनी, मायक्रो वेसल्सनी बनलेला असतो. आणि डायबिटीज ह्याच रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. डायबिटीज काय करतो, ह्या रक्तवाहिन्या ह्या डायबिटीजमुळे फुटतात आणि डोळ्यामध्ये रक्तस्राव करतात, ज्याला आपण ब्लिडिंग म्हणतो. बऱ्याच वेळेला ह्या रक्तवाहिन्या बंद होऊन जातात. बंद झाल्यामुळे डोळ्याला जो होणारा रक्तपुरवठा असतो तो कमी होतो आणि त्या पार्टची जी ताकद असते दिवसेंदिवस कमी होते. डायबिटीजमुळे हा सेंट्रल पार्ट आहे, जिथं आपली सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट विजन बनते, तिथे सूज येते, स्वेलिंग येते आणि त्यामुळे पण विजन कमी होण्यासाठी कमी होते. तर डायबिटीज फक्त आता पडद्यावरच इफेक्ट करतो असं नाही आहे. पडद्यावर ज्याला इफेक्ट होतो त्याला आपण डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. डायबिटीज आपल्या डोळ्याच्या लेन्सवर पण इफेक्ट करतो. ही डोळ्याची जी लेन्स आहे त्या डायबिटिक पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये कॅटरॅक्ट जास्त प्रोग्रेस होतो, जो मोतीबिंदू म्हणतो आपण. बऱ्याच लोकांमध्ये ज्यांची शुगर फार जास्त असते त्यांना लेन्समध्ये सूज येते आणि वारंवार चष्म्याचा नंबर चेंज होणं. कोणी पेशंट असतं त्यांना वारंवार चष्म्याचा नंबर चेंज होतो, ते एक डायबिटीजचं लक्षण असू शकतं. बऱ्याच लोकांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं, आपण ज्याला काचबिंदू म्हणतो, नाही तर ग्लॉकोमा म्हणतो. तर डायबिटीजमध्ये असं डोळ्याच्या सगळ्या स्ट्रक्चरवर इफेक्ट होतो आणि सगळ्यात जास्त इफेक्ट आपला मागच्या पडद्यावर होतो, ज्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. तर आपण आता डायबिटिक रेटायनोपॅथीबद्दल बोललात, तर हे डायबिटिक रेटायनोपॅथी म्हणजे नक्की काय असतं? डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्याच्या रक्तवाहिन्यावर शुगरनी होणारा इफेक्ट. तर डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये आता जसं मी मेन्शन केलं, जसं डोळ्याचे जे रक्तवाहिन्या असतात ह्या फुटतात आणि ब्लिडिंग करतात, रक्तस्राव करतात आणि बऱ्याच वेळेला रक्तपुरवठा डोळ्याचा थांबतो आणि जो रक्त सप्लाय जरुरी असतो पडद्याला महत्त्वाच्या पार्टला, त्याच्या ब्लड सप्लाय थांबल्यामुळे त्याची विजन जायलाच चालू होते. त्याला आपण डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. तर ही डायबिटिक रेटायनोपॅथी जी आहे त्याच्या स्टॅटिस्टिक्सबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. म्हणजे किती प्रमाणात लोकात, कारण डायबिटीज हा असा रोग आहे जो लोकांना कळून नाही येत की आपल्याला डायबिटीज आहे, तर त्याचे स्टॅटिस्टिक्स कसं काय असतं? तर आता इंडियामध्ये असं बघितलं गेलेलं आहे की 11% लोकांमध्ये डायबिटीज इन जनरल बघायला मिळतो. म्हणजे प्रत्येक 10 लोकांच्या मागे 1-2 लोकांना डायबिटीज असतो. त्या 10% लोकांपैकी 15 ते 30% लोकांमध्ये डायबिटिक रेटिनोपॅथीचे चेंजेस डोळ्यामध्ये बघायला मिळतात आणि त्यापैकी 6 ते 7% लोकांमध्ये व्हिज्युअली सिग्निफिकंट डायबिटिक रेटिनोपॅथी, म्हणजे जी विजन असते ज्याच्यामुळे कमी होऊ शकते त्याला व्हिज्युअली सिग्निफिकंट डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात. ते 6 ते 7% लोकांमध्ये बघायला मिळतात. कुठल्या लोकांमध्ये डायबिटिक रेटायनोपॅथी होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स असतात ना, ते कुठले आहे डायबिटिक रेटायनोपॅथीसाठी? तर डायबिटिक रेटिनोपॅथी सगळं टाईपच्या डायबिटिक पेशंटला होऊ शकते. भले ती टाईप 1 डायबिटीज असू दे, टाईप 2 डायबिटीज असू दे
या जस्टेशनल डायबिटीज असू दे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे फॅक्टर आहे की डायबेटिक रेटिनोपॅथी डेव्हलप व्हायला ते आहे की ड्युरेशन ऑफ डिसीज, म्हणजे किती वेळापासून तुम्हाला डायबिटीज आहे. जितका ड्युरेशन जास्त आहे डायबिटीजचा तेवढे जास्त चान्स आहेत की तुम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी डेव्हलप होईल. तर असं पाहिलं गेलेलं आहे की ज्यांना डायबिटीज 5 वर्षापासून आहे त्यांना 25% चान्सेस असतात. तेच जर ड्युरेशन जेव्हा 10 वर्षापर्यंत होतं ते चान्सेस 60% पर्यंत वाढतात आणि 15 वर्षापर्यंत त्याचे चान्सेस जवळजवळ 80% लोकांना डायबिटीज होतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे की किती वर्षापासून तुम्हाला डायबिटीज आहे. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर जे आपण म्हणतो की तुमचं शुगर कंट्रोल कसं आहे. तुमचं शुगर कंट्रोल अगर चांगलं नसेल, व्यवस्थित नसेल तर तुमची डायबेटिक रेटिनोपॅथी फार लवकर डेव्हलप होते आणि फार जास्त स्पीडनी प्रोग्रेस होते. तर आपण शुगर कंट्रोल कसं बघतो, आता मी सांगितली तुम्हाला टेस्ट HbA1c टेस्ट असते, ती ॲव्हरेज आपली 3 महिन्याचं शुगर किती आहे ती सांगते. तर ती आपण आयडियली सांगतो की डायबेटिक पेशंट्सला 6 to 6.5 मध्ये ठेवायची, जेणेकरून की तुमचं डायबेटिक रेटिनोपॅथी डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. डेव्हलप झालेली आहे तर त्याचं प्रोग्रेशन जास्त फास्ट नको व्हायला पाहिजे. आणि बऱ्याच लोकांमध्ये काय असतं की ब्लड प्रेशर जास्त असतं, कोलेस्ट्रॉल जास्त असतं. अशा लोकांना डायबेटिक रेटिनोपॅथी फार लवकर त्या बनते. आणि जे लोक स्मोकिंग करतात अशा लोकांना पण डायबेटिक रेटिनोपॅथीचे लक्षणं लवकर दिसून येतात. ह्याचं निदान तुम्ही कसं काय करतात, काय काय इन्व्हेस्टिगेशन्स असतात डायबेटिक रेटायनोपॅथीसाठी? ओके, डायबेटिक रेटिनोपॅथीचं निदान एकदम सोपं आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आय स्पेशलिस्टकडे किंवा रेटिना स्पेशलिस्टकडे जाऊन रुटीन डोळ्याचे चेकअप करणं फार गरजेचं असतं. ह्यामध्ये तुमचे आय स्पेशलिस्ट तुमच्या डोळ्याची दृष्टी किती आहे ते चेक करतात, डोळ्याचं प्रेशर चेक करतात, डोळ्यामध्ये तुमचा मोतीबिंदू आहे की नाही ते चेक करतात. त्यानंतर डोळ्यामध्ये ड्रॉप टाकले जातात ज्याने की ही डोळ्याची जी बाहुली आहे ती मोठी होते आणि मागचा आपण पडदा आपण चेक करू शकतो, रेटिना चेक करू शकतो. तर नॉर्मल क्लिनिकल चेकअपनी तुम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी आहे की नाही आहे ते कळून येतं. त्यानंतर तुम्हाला अगर आहे डायबेटिक रेटिनोपॅथी आहे असं कळालं तर ती कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याचं स्टेजिंग करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी बरेच अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स वगैरे पण असतात जे तुमच्या आय स्पेशलिस्टला हेल्प करतात की तुमच्या डोळ्यामध्ये सूज आहे की नाही आहे, तुमच्या डोळ्यामध्ये ब्लिडिंग साठी रक्तपुरवठा कसा चालू आहे, त्याला आपण OCT म्हणतो, जे डोळ्याचा स्कॅन करतो जो सेंट्रल पार्टचा, की जे डोळ्यामध्ये सूज आहे की नाही त्याच्याने कळून येते. बऱ्याच वेळेला डोळ्याचं रक्त सप्लाय ब्लड सप्लाय थोडा कमी झालेला असतो, काही काही घरामध्ये बंद झालेला असतो, नवीन ब्लड व्हेसल्स रक्तवाहिन्या बनलेल्या असतात. त्यासाठी आपल्याला एक अँजिओग्राफी म्हणून डोळ्याची टेस्ट असते, ती आपल्याला मदत करते सांगायला. ह्यानुसार आपण डायबेटिक रेटिनोपॅथी कोणत्या स्टेजमध्ये आहे काय आहे ते आपण डिसाईड करू शकतो. याची लक्षणं काय काय असतात डॉक्टर? डायबेटिक रेटिनोपॅथीचं लक्षणं मॅक्झिमम लोकांना काही सिम्पटम्स नसतात, असिम्पटमॅटिक असतात अर्ली स्टेजमध्ये. जेव्हा अर्ली स्टेजमध्ये डोळ्याच्या रक्तवाहिन्या रप्चर जरी झाल्या असेल, ब्लिडिंग जरी झालं असेल तरी पेशंटला कधी कधी सिम्पटम्स नाही येत. कारण डायबेटिक रेटिनोपॅथी असं सायलेंट डिसीज आहे बऱ्याच वेळेला, डायबिटीजसारखंच. पण जेव्हा हे डिसीज हळूहळू प्रोग्रेस होतो, जेव्हा सेंट्रल पार्ट जो डोळ्याचा विजन जिथे तयार होतं तिथे इन्व्हॉल्व होतं, तेव्हा लोकांना थोडं अंधुक दिसणं, कलर थोडेसे पुसट दिसणं, बऱ्याच वेळा काळे धब्बे दिसणं, वारंवार चष्म्याचा नंबर चेंज होणं, नाहीतर असं वीज चमकल्यासारखं वाटणं, आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये टोटल विजन लॉस म्हणजे पूर्ण नजर जाणं, ह्या गोष्टी दिसून येतात. त्यावर उपचार तुम्ही कसे काय करतात, म्हणजे शस्त्रक्रिया वगैरे? ओके, तर आता आपण जसं बघितलं डायबिटीज रेटिनोपॅथी एकदा बघितल्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये आहे आपण पहिला स्टेजिंग करायला लागतं. जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतं तेव्हा युजली विजनवर जादा अफेक्ट झालेला नसतो. त्यावेळेला तुमचं नॉर्मल ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून तुमचं प्रॉपर डाएट, हेल्दी लाईफस्टाईल ठेवून आपण अर्ली चेंजेस रिव्हर्स करू शकतो. पण जेव्हा मॉडरेट स्टेजमध्ये जाते, पुढच्या स्टेजमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी जाते, तेव्हा डोळ्यामध्ये पडद्यामध्ये सूज वगैरे यायला लागते आणि डोळ्यामध्ये ब्लिडिंग वगैरे व्हायला लागतं. अशा स्टेजमध्ये ट्रीटमेंट करणं, लवकर करणं फार गरजेचं असतं. आता लवकर का करणं गरजेचं असतं, कारण जो रेटिना आहे हे एक न्यूरल टिश्यू आहे. न्यूरल म्हणजे आपला जो नर्वसारखा. तर त्याच्यामध्ये रिपेअरिंगची क्षमता नसते. जेव्हा तो एकदा डॅमेज होतो तो डॅमेज आपण रिपेअर नाही करू शकत, रिव्हर्स करणं थोडं मुश्किल असतं. जेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो तेवढं आपण फर्दर डॅमेज प्रिव्हेंट करू शकतो. आणि लवकर ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये थोडंसं विजन इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस पण असतात. तर हे जी डोळ्यामध्ये जी सेंट्रल पार्टमध्ये सूज येते त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणजे काही ऑपरेशनची गरज नसते. त्याच्यासाठी एक काही मेजर ऑपरेशन नाही आहे. डोळ्यामध्ये एक इंजेक्शन लावलं जातं जे टोटली पेनलेस असतं आणि हे इंजेक्शन डोळ्यातली सूज कमी करायला मदत करतं. आणि हे इंजेक्शन आपल्याला रिपीट करायला लागतात जोपर्यंत ही सूज पूर्ण कमी नाही होत.
लवकर ट्रीटमेंट केली तर लोकांची विजन पूर्णपणे वाचू शकते आणि इम्प्रूव्हमेंट पण होती. हो. त्यामुळे लवकर ट्रीटमेंट करणं फार गरजेचं गरजेचं असतं. आहे. बऱ्याच लोकांमध्ये डोळ्यामध्ये ज्यांचं ब्लिडिंग व्हायला स्टार्ट व्हायला लागतं त्यांच्यामध्ये जेव्हा रक्तपुरवठा बंद झाला असतो, जेव्हा रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा डोळे नवीन रक्तवाहिन्या बनवतं. हे नवीन रक्तवाहिन्या डोळ्यासाठी फार हानिकारक असतात. ह्या रक्तवाहिन्या एकदम नाजूक असतात आणि ते डोळ्यामध्ये रक्तस्राव करतात, ब्लिडिंग करतात आणि बऱ्याच वेळा डोळ्याचा पडदा खेचतात, ज्याला आपण रेटिनल डिटॅचमेंट म्हणतो. तर ह्या आपल्याला जेव्हा दिसतं डोळ्यामध्ये नवीन रक्तवाहिन्या झालेल्या आहेत, ब्लिडिंग होत आहे, तर बऱ्याच लोकांमध्ये लेझरचा एक ट्रीटमेंट ऑप्शन असतो. लेझर पण काही ऑपरेशन नसतं, ते ओपीडी नॉर्मल ओपीडी प्रोसिजर असतं. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, डोळ्याचा जो पडदा असतो त्याला बर्न्स देतो. तो पडदा ज्या तिथून लीक होत आहे तिथे आपण बर्न्स देतो, जेणेकरून नवीन रक्तवाहिन्या डोळ्यामध्ये बनू नयेत आणि डोळ्याची जी आत्ताची डायबेटिक स्टेज आहे ती स्टेबल व्हावी. पण काही अनफॉर्च्युनेट पेशंटमध्ये जेव्हा स्टेज फार ॲडव्हान्स होते, जेव्हा ज्याच्यामध्ये डोळ्याचा पडदा डिटॅच झालेला असतो, त्याला आपण रेटिनल डिटॅचमेंट म्हणतो, नाही तर डोळ्यामध्ये जेव्हा ब्लिडिंग झालेलं असतं, अशा पेशंटसाठी डोळ्याची शस्त्रक्रिया, त्याला आपण विट्रेक्टॉमी म्हणतो, ती करणं गरजेचं असतं. आणि ह्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये युजली डॅमेज फार जास्त झालेलं असतं. जसं मी आता मेन्शन केलं तुम्हाला, युजली थोडा पार्ट इरिव्हर्सल, पूर्ण आपण रिव्हर्स नाही करू शकत. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये युजली प्रोग्नोसिस थोडं पुअर असतं. तर ही स्टेज येऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. असं म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कुठलीही गोष्ट होऊन त्यावर उपचार घेण्यापेक्षा ती टाळलेली बरी. तर ही डायबेटिक रेटायनोपॅथी आम्ही कशी टाळू शकतो? तर सगळ्यात सिम्पल गोष्ट म्हणजे काय करायची आहे, ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा स्वतःच्या डोळ्यांची चेकअप करणं फार गरजेचं आहे. भले तुम्हाला वाटत असेल की नाही मला काही त्रास नाही आहे, मला एकदम व्यवस्थित दिसतं, पण तुमच्या डोळ्यामध्ये मागे डायबेटिक रेटिनोपॅथी चेंजेस स्टार्ट झालेले असतात. पर्टिक्युलर एज वगैरे आहे का की त्याच्यानंतर एक चेकअप व्हायलाच हवा? तर असं म्हटलं जातं की जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांना युजली आपण त्या डायग्नोसिस नंतर 5 वर्षानंतर आपण फर्स्ट चेकअप करणं गरजेचं आहे. आणि टाईप 2 डायबिटीज आहे त्यांना, टाईप 2 डायबिटीज युजली काय असं त्यांना माहितीच नसतं किती वर्षापासून डायबिटीज आहे. तर अशा लोकांना जेव्हा तुम्हाला डायग्नोज झालेलं आहे की तुम्हाला डायबिटीज आहे, त्यावेळेलाच तुम्ही जाऊन तुमच्या डोळ्याचं चेकअप करणं गरजेचं आहे. कारण जसं मी मेन्शन केलं, अगर आपल्याला कळालं की डायबेटिक रेटिनोपॅथी आहे आणि अर्ली स्टेजमध्ये आहे, तर आपण पूर्णपणे विजन आपण त्यांचं वाचवू शकतो. तर शुगर कंट्रोल करणं, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणं, ह्या गोष्टी पण त्याबरोबर तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण ह्या गोष्टी त्या डायबेटिक रेटिनोपॅथीला फार वाढवतात. दुसरं आहे की तुमचं प्रॉपर डाएट, हेल्दी एक्सरसाइज, ह्या गोष्टी पण तुमच्या डायबेटिक रेटिनोपॅथी होण्यापासून वाचवतात. आपण ब्लड टेस्ट म्हणतो HbA1c, जे 3 महिन्याचं ब्लड शुगर येतं, ते एव्हरी 3 महिने तुम्ही रिपीट केलेलं फार गरजेचं असतं. त्याची लेवल आपल्याला 6 to 6.5 ठेवायची असते, जेणेकरून फक्त डोळ्यावरच नाही, शरीरावर बाकी ठिकाणी पण जास्त काही इफेक्ट नाही होत. ओके. तर हे झालं उपचाराबद्दल. तुम्ही आमच्या आणि कसे काय टाळायचं ह्याबद्दल सांगितलं. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायला बघताय डॉक्टर? तर जे पण प्रेक्षक आहेत जे मला बघतायत, जे डायबेटिक आहेत त्यांना माझी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही ॲटलिस्ट वर्षातून एकदा तुमच्या डोळ्यांची चेकअप करा. कारण डायबेटिक रेटिनोपॅथी एक असा आजार आहे की तुम्ही अर्ली स्टेजमध्ये त्याचं योग्य वेळी निदान झालं आणि योग्य उपचार केला तर तुमची जी विजन आहे ते आपण टोटली वाचवू शकतो. तर डायबिटीजमुळे जो होणारा व्हिज्युअल लॉस आहे, जो अर्ली स्टेजमध्ये आहे, तो टोटली प्रिव्हेंटेबल आहे आणि त्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर फक्त रुटीन चेकअप वर्षातून एकदा ही काही मोठी गोष्ट नाही आहे. ते केलं तर तुमचे विजन नक्की वाचू शकते आणि देवाने हे दृष्टीचं जे अनमोल गिफ्ट दिलेलं आहे ते सांभाळणं जे तुमच्याच हातामध्ये आहे. 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही आता आम्हाला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स सांगितले, म्हणजे डायबिटीज आमच्या डोळ्यावर कसा काय परिणाम करू शकतो. एक तुम्ही बोलला डायबेटिक रेटिनोपॅथी, दुसरे तुम्ही म्हटलं होतं की कॅटरॅक्ट पण असू शकतो, मोतीबिंदू. तर त्याच्यावर थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळेल का? तर ही जी डोळ्याचं जे लेन्स असते, जे आपण नेत्रभिंग म्हणतो, ते डायबिटीजमुळे काय होतं, त्याच्याला बऱ्याच वेळेला सूज येते जेव्हा तुमची शुगर अचानक जास्त होते. आणि ह्यामुळे लेन्सचं काम काय असतं, डोळ्यामध्ये आपलं लाईट फोकस करणं, आणि जेव्हा लेन्सला सूज येते त्यावेळेला आपल्या चष्म्याचा नंबर चेंज होतो फ्रिक्वेंटली. ह्या कॅटरॅक्ट म्हणजे नॉर्मल आपण म्हणतो एजिंग प्रोसेस असते. जसे आपले डोळ्याचे केस पांढरे होतात तसे डोळ्याची लेन्स व्हाईट होते, हे नॉर्मल एजिंग प्रोसेस असतं. पण डायबेटिक पेशंटमध्ये शुगर जास्त असल्यामुळे हे जे एजिंग प्रोसेस फार स्पीडमध्ये वाढते आणि ते जे लेन्स असते ती लवकर पांढरी होते. त्यामुळे त्यांचं जे कॅटरॅक्ट जी प्रोसिजर असते ती नॉर्मल, जसे नॉर्मल
ओल्ड एजमध्ये होतं तसंच प्रोसिजर तर सेमच असते, पण ह्या पेशंटला लवकर कॅटरॅक्ट वाढण्याची शक्यता असते आणि लवकर सर्जरीची गरज पडते. डायबेटिक पेशंट्समध्ये दुसरं वूंड हिलिंगचं पण म्हणजे जखम भरून येण्याचं ती गोष्ट पण थोडंसं डिले होते, त्यामुळे सर्जिकल हिलिंग प्रोसिजर टाईम पण थोडा जास्त लागू शकतो. त्यामुळे आणि डायबेटिक रेटिनोपॅथी जेव्हा मागे असते अशा वेळेला ते डोळ्यामध्ये सूज येण्याची पण शक्यता असते सर्जरीच्या वेळेला. म्हणून जेव्हा डायबेटिक पेशंटचे जे कॅटरॅक्ट असतात तेव्हा शुगर कंट्रोल ठेवणं, कंट्रोल शुगरमध्ये ऑपरेशन करणं हे फार गरजेचं असतं. आणखी एक कॉम्प्लिकेशन्स तुम्ही म्हटलं होतं की ते म्हणजे काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा. तर हे ग्लॉकोमा हे नक्की काय असतं आणि ते आपण कसं काय टाळू शकतो? ओके, ग्लॉकोमा म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढणं, जर आपण ग्लॉकोमा म्हणतो, काचबिंदू म्हणतो. तर ग्लॉकोमा बऱ्याच वेळेला कसं फॅमिली हिस्ट्री असते. ग्लॉकोमा म्हणजे फॅमिली हिस्ट्री म्हणजे घरामध्ये वडिलांना, पॅरेंट्सला कुणाला तर असेल तर ते तुम्हाला पण होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये बरेच टाईप्स असतात ग्लॉकोमामध्ये. तर डायबेटिक्स पेशंटमध्ये असं पाहिलं गेलेलं आहे की डोळ्याचं प्रेशर वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याला प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा म्हणतो. एक दुसऱ्या टाईपचा ग्लॉकोमा पण असतो ज्याला आपण न्यू व्हॅस्क्युलर ग्लॉकोमा म्हणतो, जो ॲडव्हान्स स्टेज ऑफ डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये बघायला मिळतो. तर तो थोडा कंट्रोल करणं थोडं अवघड असतं. नॉर्मल ग्लॉकोमा जे असते ते ड्रॉप्सनी आपण व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. तर हे सगळे जे डिझिजेस आहे म्हणजे हे जे विकार आहे ते आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे झाले आहेत. तर आम्ही आमचं राहणीमान, एक्सरसाइज वगैरे केलं आणि प्रॉपर रेग्युलर चेकअप्स केले तर सगळं नीट होऊन जाईल, बरोबर? तर डॉक्टर तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स ऑफ आय म्हणजे मधुमेहामुळे जे होणारे डोळ्यांचे विकार आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना भरपूर अशी माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शनाच्या वतीनं मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.